लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. त्या रात्री अचानक माझ्या खोलीच्या दारावर टकटक झाली. दार उघडलं तर समोर माझा दीर उभा होता. त्याने हळू आवाजात विचारलं, "वहिनी, खांद्याला खूप त्रास होतोय. थोडी मालिश करून द्याल का?" घरातले सगळे झोपले होते. मी त्याला लहान भावासारखं समजत होते, म्हणून त्याला नकार दिला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं त्यामुळे माझ्यावर, चारित्र्यावर बोट उचललं गेलं आणि माझा संसार एका क्षणात उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. माझं नाव आरती. आजही त्या रात्रीचा विचार केला की अंगावर काटा येतो. माझं आणि समीरचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. समीर खूप समजूतदार आणि प्रेमळ नवरा होता. सासू सासरेही चांगले होते. घरात समीरचा लहान भाऊ निखिल होता. तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला होता. घरातलं वातावरण इतकं छान होतं की मला कधीच परक वाटलं नाही. सासूबाई नेहमी म्हणायच्या, "आरती, तू सून नाहीस, आमची मुलगी आहेस." हे ऐकलं की माझं मन भरून यायचं. निखिल माझ्याशी नेहमी आदराने बोलायचा. "वहिनी, चहा करू का? वहिनी, बाजारातून काही आणायचं आहे का?" त्याच्या स्वभावामुळे मला तो लहान भावासारखाच वाटायचा. एके दिवशी ऑफिसमध्ये त्याच्यावर खूप काम पडलं होतं. संध्याकाळी घरी आल्यावर तो सतत खांदा दाबत होता. सासूबाईंनी विचारलं, "काय झालं रे?" "आई, दिवसभर कॉम्प्युटरवर बसलो होतो. खांदा खूप दुखतोय." सासूबाईंनी औषध दिलं, पण वेदना कमी झाल्या नाहीत. रात्री जवळपास 11 वाजले. सगळे झोपायला गेले. मी स्वयंपाकघर आवरून माझ्या खोलीत आले. इतक्यात टकटक, दारावर हलकी टकटक झाली. दार उघडलं. समोर निखिल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. "वहिनी, एक मदत कराल का?" "बोल ना." "डॉक्टरांनी हे औषधी तेल लावायला सांगितलंय. आई झोपली आहे. माझा खांदा खूप दुखतोय. थोडी मालिश करून द्याल का?" क्षणभर मला संकोच वाटला, पण लगेच मनात विचार आला, हा माझा लहान भाऊच आहे. मी म्हणाले, "चल, हॉलमध्ये बस." मी औषधी तेल हातावर घेतलं. हलक्या हाताने त्याच्या खांद्याला मालिश करू लागले. निखिल वेदनेने कळवळत होता. "थोडा जोरात करा वहिनी." मी 2-3 मिनिटं मालिश केली. तेवढ्यात वरच्या जिन्यावरून कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. मला वाटलं कदाचित मांजर असेल. मी पुन्हा मालिश करू लागले. 2 मिनिटांनी निखिल म्हणाला, "आता बरं वाटतंय. धन्यवाद वहिनी. उद्या डॉक्टरांकडे जा." "हो." तो त्याच्या खोलीत गेला. मीही माझ्या खोलीत आले. समीर गाढ झोपला होता. मीही झोपण्याचा प्रयत्न केला, पण का कुणास ठाऊक मनात एक विचित्र अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात चहा करत होते. तेवढ्यात सासूबाईंचा मोठा आवाज आला, "आरती, इकडे ये." मी धावत हॉलमध्ये आले. सगळे तिथे उभे होते. सासऱ्यांच्या चेहऱ्यावर राग होता. समीर गप्प उभा होता. निखिल खाली मान घालून उभा होता. मला काहीच समजत नव्हतं. सासूबाईंनी माझ्यासमोर मोबाईल धरला. त्या मोबाईलमध्ये एक फोटो होता आणि तो फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आरतीच्या हातातून मोबाईल खाली पडता पडता राहिला. त्या फोटोमध्ये ती निखिलच्या खांद्याला औषधाचं तेल लावत होती. फोटो असा काढला होता की पाहणाऱ्याला ते दृश्य पूर्णपणे वेगळ्याच अर्थाने दिसत होतं. आरतीचा घसा कोरडा पडला. "आई, हा फोटो तसा नाही आहे." निखिलच्या खांद्याला
खूप दुखत होतं म्हणून. सासूबाई संतापल्या. रात्री 11 वाजता हॉलमध्ये बसून मालिश करायची गरज काय होती? आरती काही बोलणार तेवढ्यात सासरे म्हणाले, आधी हे सांग, हा फोटो खोटा आहे का? नाही बाबा, फोटो खरा आहे, पण त्यामागचं कारण वेगळं आहे. समीर अजूनही शांत होता. त्याच्या शांततेनेच आरतीचं मन तुटत होतं. समीर, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. समीरने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. तेवढ्यात निखिल पुढे आला. बाबा, चूक वहिनीची नाही, मीच त्यांना मदत मागितली होती. मग रात्रीच का? कारण आई झोपल्या होत्या आणि वेदना सहन होत नव्हत्या. सासूबाई म्हणाल्या, हे सगळं आम्हालाही सांगता आलं असतं. निखिल गप्प झाला. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. तो फोटो काढला कोणी? दिवसभर घरात शांतता पसरली. आरती कितीही समजावून सांगत होती, तरी प्रत्येकाच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं होतं. रात्री समीर खोलीत आला. आरतीच्या डोळ्यात अश्रू होते. समीर, खरंच माझ्यावर विश्वास नाही का? समीर हळू आवाजात म्हणाला, विश्वास आहे, पण हा फोटो पाहून कोणालाही गैरसमज होईल. आरती रडू लागली. फोटो पूर्ण सत्य नसतो, त्या क्षणामागचं कारणही पाहावं लागतं. समीर काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारची एक काकू घरी आली. त्या सासूबाईंना म्हणाल्या, काल रात्री तुमच्या घरात काहीतरी झालं म्हणे. आरतीने ते ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे ही गोष्ट घराबाहेरही पोहोचली होती. 2 दिवसात गावभर कुजबूज सुरू झाली. दीर आणि वहिनी, मोठ्या घरातही असे प्रकार होतात. लोकांना सत्य जाणून घ्यायचं नव्हतं, त्यांना फक्त चर्चा करायची होती. त्या रात्री निखिलला झोप लागली नाही. तो सतत विचार करत होता, हा फोटो काढला कोणी? अचानक त्याला आठवलं, ज्यावेळी वहिनी मालिश करत होत्या त्याच वेळी वरच्या मजल्यावर कोणाच्या पावलांचा आवाज आला होता. तो आवाज खरंच मांजराचा नव्हता. कोणीतरी तिथे होतं. निखिल दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या जिन्याजवळ गेला. तिथे त्याला एक छोटासा मोबाईल स्टँड पडलेला दिसला. तो उचलून त्याने समीरला दाखवला. दादा, हा आपल्या घरचा नाही. समीरच्या मनातही संशय निर्माण झाला. दोघांनी मिळून घरातील CCTV तपासण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घराबाहेर आणि जिन्याजवळ कॅमेरे होते. समीरने रेकॉर्डिंग सुरू केलं. रात्री 11 वाजताच स्क्रीनवर एक सावली दिसली. एक व्यक्ती जिन्यावरून खाली आली, मोबाईल लावून फोटो काढला आणि पुन्हा वर निघून गेली. पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. समीरने व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. अचानक त्याची नजर त्या व्यक्तीच्या हातावर गेली. हातात एक खास प्रकारचं चांदीचं कळं होतं. ते कड़ं त्याने याआधी कुणाच्या तरी हातात पाहिलं होतं. समीरच्या चेहऱ्याचा रंग बदलला, कारण आता त्याला संशय येत होता. हे काम घराबाहेरच्या कोणाचं नव्हतं, तर घरातच इजा करणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीचं होतं. समीरने CCTVचं रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा पाहिलं. तो स्क्रीन थांबवून त्या व्यक्तीच्या हाताकडे पाहत होता. हातात चांदीचं जाड कडं होतं. अचानक त्याच्या डोक्यात एक नाव चमकलं, विक्रम. विक्रम हा समीरचा चुलत भाऊ होता. तो जवळच राहत होता आणि घरात त्याचं येणं जाणं कायम असायचं. समीर शांतपणे म्हणाला, निखिल, हे कडं विक्रमच घालतो. निखिलही थक्क झाला. दादा, पण तो असं का करेल? समीर म्हणाला, कारण शोधायचंच आहे. त्याच दिवशी संध्याकाळी विक्रम नेहमीप्रमाणे घरी आला. चेहऱ्यावर नेहमीसारखंच बनावट हसू होतं. काय समीर, सगळं ठीक ना? समीरने काहीही न बोलता त्याला बसायला सांगितलं. सगळे हॉलमध्ये जमले.
सासूबाई, सासरे, आरती आणि निखिल. वातावरणात प्रचंड तणाव होता. समीरने टीव्ही सुरू केला. सीसीटीव्हीचं फुटेज चालू झालं. विक्रमचा चेहरा फिकट पडला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं, एक व्यक्ती जिन्यावरून खाली येतो, मोबाईल स्टँड लावतो, फोटो काढतो आणि निघून जातो. चेहरा पूर्ण दिसत नव्हता, पण हातातील कड स्पष्ट दिसत होतं. समीरने विक्रमकडे पाहत विचारलं, हे कड तुझंच आहे ना? विक्रम घाबरला. नाही, असं कड खूप जणांकडे असतं. समीरने कपाटातून तोच मोबाईल स्टँड काढला. हा स्टँड तुझ्या कारमध्ये सापडला. हे ऐकताच विक्रमच्या कपाळावर घाम फुटला. निखिलने रागाने विचारलं, का केलंस हे? विक्रम काही बोलत नव्हता. सासरे जोरात ओरडले, सांग सत्य. काही क्षण शांतता पसरली आणि अचानक विक्रम रडू लागला. माझी चूक झाली. आरती अवाक झाली. पण का? विक्रम म्हणाला, समीरला व्यवसायात खूप यश मिळालं. घरात सगळे त्याचं कौतुक करायचे. मला नेहमी वाटायचं की माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही. म्हणून मी ठरवलं, या घरात भांडण लावायचं. त्या रात्री मी वरच्या खोलीत होतो. वहिनी निखिलच्या खांद्याला औषध लावताना दिसल्या. मी मुद्दाम असा फोटो काढला की सगळ्यांना गैरसमज व्हावा. दुसऱ्या दिवशी तो फोटो एका बनावट नंबरवरून घरात पाठवला. हे ऐकताच सगळे स्तब्ध झाले. सासूबाईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या आरती जवळ गेल्या. बाळा, आम्ही तुझ्यावर संशय घेतला. आम्हाला माफ कर. आरती काही बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. समीर आरती समोर आला. आरती, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. आरतीने शांतपणे उत्तर दिलं. नवरा जेव्हा विश्वास तोडतो ना, तेव्हा बाईचं मन सर्वात आधी तुटतं. हे ऐकून समीरची मान खाली गेली. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. विक्रमने हात जोडले. मला माफ करा, सासरे कठोर आवाजात म्हणाले. चूक फक्त फोटो काढण्याची नाही, एका निष्पाप मुलीच्या चारित्र्यावर डाग लावण्याची आहे. आजपासून या घराशी तुझा कोणताही संबंध नाही. विक्रम रडत रडत घराबाहेर निघून गेला. त्या दिवशी आरतीची निर्दोषता सिद्ध झाली, पण तिच्या मनावर झालेली जखम अजूनही भरली नव्हती. त्या दिवसानंतर घरात पुन्हा शांतता आली, पण आरतीच्या मनातलं वादळ अजूनही थांबलं नव्हतं. ती घरातली सगळी कामं करायची, सगळ्यांशी आदराने बोलायची, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलं होतं. समीरला ते स्पष्ट जाणवत होतं. एके रात्री तो तिच्या जवळ आला. आरती, मला माहिती आहे, मी चूक केली. आरती काहीच बोलली नाही. समीर पुढे म्हणाला, मी तुला दोष दिला नाही, पण माझ्या बाजूनेही उभा राहिलो नाही, आणि तेच माझं सर्वात मोठं अपयश आहे. आरतीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती शांतपणे म्हणाली, समीर, जेव्हा सगळं जग आपल्यावर बोट उचलतं, तेव्हा बाईला फक्त एकाच माणसाचा आधार हवा असतो, तिच्या नवऱ्याचा. त्या दिवशी तू माझा हात धरला असतास ना, तर मला कोणाच्याच आरोपांची भीती वाटली नसती. समीरकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरने संपूर्ण कुटुंबाला हॉलमध्ये बोलावलं. त्याने आरतीसमोर हात जोडले. आई, बाबा, आज मी सगळ्यांसमोर माझ्या पत्नीची माफी मागतो. जिच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवायचा होता, तिच्यावरच मी क्षणभर शंका घेतली. सासूबाईंचे डोळे भरून आले. त्या आरतीला मिठी मारत म्हणाल्या, बाळा, तू या घरची मान राखलीस. आम्हीच तुला समजून घेण्यात कमी पडलो. सासरेही म्हणाले, आजपासून या घरात कोणावरही पुरावा न पाहता किंवा सत्य न ऐकता आरोप होणार नाही. तेवढ्यात निखिल आरती समोर आला. त्याने तिच्या पायाला हात लावला. वहिनी, माझ्यामुळे हे सगळं घडलं. त्या रात्री मी तुमच्याकडे मदत मागितली नसती तर.
आरतीने त्याला लगेच उठवलं. असं बोलू नकोस. चूक मदत मागण्याची नव्हती. चूक होती त्या मदतीचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांची. निखिलच्या डोळ्यातही अश्रू आले. आजपासून मी प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणखी जास्त करेन. काही दिवसांनी समीरने आरतीला एका छोट्या मंदिरात नेलं. लग्नानंतर ते पहिल्यांदाच दोघे एकटे बाहेर गेले होते. मंदिरात दर्शन झाल्यावर समीरने तिच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी ठेवली. त्यावर लिहिलं होतं, विश्वास हा नात्याचा श्वास असतो. एकदा तो तुटला की नातं जिवंत असूनही जगत नाही. मला दुसरी संधी देशील? आरतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने समीरचा हात घट्ट पकडला. एक अट आहे. समीर हसत म्हणाला, काहीही. पुन्हा कधीही माझ्यावर विश्वास ठेवण्याआधी दुसऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही. समीरने लगेच होकार दिला. वचन. काही महिन्यांनी घरात पुन्हा आनंद पसरला. हास्य, गप्पा आणि प्रेमाने घर भरून गेलं. सासूबाई नेहमी म्हणायच्या, आपलं कुटुंब तुटण्यापासून वाचलं, कारण शेवटी आपण सत्यावर विश्वास ठेवला. आरतीच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुनं हसू परतलं आणि त्या दिवसानंतर घरात एक नियम कायमचा झाला. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. आधी सत्य जाणून घ्यायचं. संशय एका क्षणात नातं तोडू शकतो, पण विश्वास आयुष्यभर नातं टिकवतो. अफवा ऐकण्यापेक्षा सत्य जाणून घेणं नेहमीच महत्वाचं असतं. कुटुंबाची खरी ताकद प्रेम, संवाद आणि परस्पर विश्वासात असते. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.